खरं तर 2 दिवसापूर्वी माझा मुलगा आणि समताचे संचालक यांनी सुद्धा प्रेस समोर येऊन मुलाखत दिलेली आहे. गेले 2 दिवस मी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला होतो, त्यामुळे आज पुन्हा तुमच्या समोर येत आहे. आणि त्याची कारणं अशी आहेत की 2 दिवसात पुन्हा काही विपर्यस्त वृत्त वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे की बोंधू खरातचा मी भक्त होतो. बोंधू खरातचा मी एका कार्यक्रमात सत्कार केला. बोंधू खरातच्या मी पाया पडलो. हे स्पष्टपणे मी नाकारतो. बोंधू खरात ज्यावेळेस मला अशोक खरात म्हणून ओळख करून देण्यात आली 3 वर्षापूर्वी नाशिकला एक राज्य पतसंस्था फेडरेशनचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला असं सांगण्यात आलं, या कार्यक्रमाला आलेले अशोक खरात नावाचे गृहस्थ नव्यानं एका पतसंस्थेचे चेअरमन झालेले आहेत, त्यांचा तुम्ही सत्कार करावा. त्याच्यावर एक छोटासा बुके देऊन त्या ठिकाणी मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पाया जे पडलो असं बोललं जातं. हिंदू संस्कृती आहे, वारकरी संस्कृती आहे, एकमेकांच्या पाया पडण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो असं. पण मी बोंधू अशोक खरात काय कोणत्याही बाबाच्या कधीही कच्छेपी लागलेलो नाही. कोणत्याही बाबांवर माझा कधीही विश्वास नाही. माझा विश्वास फक्त माझ्या कामावर आहे. काम काम आणि काम आणि कामातच देव मानणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळे समता पतसंस्थेची सुद्धा जी 40 वर्षात प्रगती झालेली आहे ती माझ्या कामामुळे, माझ्या आणि आमच्या संचालक मंडळाच्या विश्वासार्हतेमुळे झालेली आहे. आणि या विश्वासाला कधी तडा आम्ही जाऊ देणार नाही. 3 वर्षापूर्वीचा आपण म्हणतात 3 वर्षापूर्वीचा सत्कार केला होता, तो आता व्हिडिओ आता व्हायरल होतोय. मग आता असं एकंदरीत त्याचं उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. काय वाटतं? मला तर आता व्हिडिओ तुमचा पाहिल्यानंतर मला समजलं की मला आठवावं लागलं की या खरातला आपण कधी भेटलो. मग आमच्या नाशिकच्या काही कार्यकर्त्यांना मी विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा अशा कार्यक्रमात ते आले होते आणि आमच्या आग्रहाखातर तुम्ही त्यांचा सत्कार केला होता. काका, इलेक्शनच्या दरम्यान आपण असं एक विधान केलं होतं की मी एका थोर शास्त्रज्ञाला भेटलो, देशातल्या मोठ्या ज्योतिषीला भेटलो. सुवर्ण काळाला ज्योतिष कोण आहे? नेमका एक तो ज्योतिष लक्षात घ्या, माझा ज्योतिषीवर कधीही विश्वास नव्हता आणि कधीही नाही. मी जे काही बोललो होतो ती इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग होता. आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून ते विधान माझ्याकडून केलं गेलं होतं. माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही. काय नागरिकांना जे आहे ते आव्हान करण्यासाठी व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल करताय, काय त्यांना सांगाल? कोण जे अशा जो प्रकारचे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला, करताय त्यांना त्यांना काय म्हणतात की सांगाल? हे जुनं प्रकरण आहे, जुना व्हिडिओ आहे, तरी आता बाहेर येतोय नव्याने. त्यांना मीच तुम्हाला पत्रकारांना हा प्रश्न विचारेन की असे जुने व्हिडिओ काढून काही पत्रकार व्हायरल करतायत ते त्यांनी टाळलं पाहिजे. जी 40 वर्षात विश्वासार्हता आम्ही मिळवलेली आहे त्या विश्वासाला असा कुठं तडा जाऊ देता कामा नये. मी स्वतः पतसंस्था चळवळीकरता वाहून घेतलेला माणूस आहे. राज्यातल्या पतसंस्था चळवळीला शिस्त लावण्याचं काम मी करतो, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम मी करतो. माझ्याकडून अशी गोष्ट कदापि होणार नाही. आणि विशेषतः समता पतसंस्थेमध्ये लिक्विडिटी, समतानी जे काही लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम तयार केलेली आहे तिच्या अंतर्गत तब्बल 60 लाख रुपयाच्या ठेवी आमच्या सगळ्या ठेवीदारांच्या सुरक्षित आहे. मीडियाला मी एकच आव्हान करेन, तुम्ही बातम्या नक्की द्या पण विपर्यस्त वृत्त देऊ नका. आमच्याकडं त्या अकाउंटमधून 5-6 कोटीचे व्यवहार झालेले आहेत. शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार, 60 कोटी रुपयाचा गैरव्यवहार, असं विपर्यस्त वृत्त कृपया मीडियानी देऊ नये. पोलीस तपासात या गोष्टी समोर आलेल्या आहे का की 60 कोटीचा व्यवहार जो आहे तो 130 खात्यांमधून झाला आहे, त्यातील 2 कोटी जे आहेत ते जगदंबा माता पतसंस्था आहे आणि बाकीचे उर्वरित समता पतसंस्थेमधून आलेले आहे. अजिबात तसं झालेलं नाही. इतक्या प्रकारची रक्कम अजिबात पोलीस तपासात सुद्धा उघड झालेली नाही. पोलिसांनी आम्हाला जी माहिती मागवली ती पुढच्या पहिल्यांदा सांगितल्यानंतर 2 तासात आम्ही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता पोलिसांना करून दिली. समताकडून सांगण्यात आलं होतं की KYC करूनच ही सर्व 100 खाती ती उघडण्यात आली. हो. मात्र आता काल जे आहे नामकरणावर ज्यांचे आपल्याकडे 6 अकाउंट आहे परिवाराचे त्यांनी सांगितलं आम्हाला माहीतच नाही, मग ही खाती उघडली कशी? KYC डॉक्युमेंट त्यांचे क्लिअर आहेत हे त्यांनीच त्यांच्या मुलाखतीमध्ये मला वाटतं सांगितलेलं आहे. आता ते जे म्हणतात मी प्रत्यक्ष आलेलो नाही ही त्यांची पश्चातबुद्धी आहे आणि त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून उघडले असतील हे सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यांचे पुस्तक लिहिलेलं आहे, मला वाटतं मी नामकरण का काहीतरी अशा नावाचं, त्यात त्यांनी अनेक पानं कॅप्टन खरातवर खर्च केलेले आहेत. त्याचे कॅप्टन खरातचे भक्त होते. ते कॅप्टन खरात सांगेल तसं ते ऐकत होते.
त्या बाबतीत मी काही जास्त बोलणं उचित नाही. पण ते म्हणतात की मी बँक अकाउंट उघडलंच नाही तुमच्या बँकेत 6 अकाउंट. त्यांनी पुरावा द्यावे ना आम्हाला, नाही तर आम्ही पुरावे देतो कसे उघडले ते. चाकणकरांचं बहिणीचं आणि पुतण्याचं देखील आपल्याकडं समतामध्ये खातं असल्याचं समजतं. काय नेमकी ते? तर चाकणकर हे नाव आत्ता मला कळालं. पोलिसांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस आम्हाला कळालं की चाकणकर या नावाचे खाते आमच्याकडे उघडले गेलेले आहेत. चाकणकर शेकडो असू शकतात महाराष्ट्रामध्ये. त्या रुपाली चाकणकरांच्याच बहीण होत्या हे आम्हालाही काही माहीत नव्हतं. आणि कोणत्याही खातेदाराची कोणत्याही ठेवीदाराचे नावं आम्ही कधीही एक्सपोज करीत नाही. किंबहुना आमच्या संचालक मंडळासमोर सुद्धा खातेदारांचे ठेवीदारांचे नावं अजिबात येत नाही. त्या ठेवीदारांची गोपनीयतेचा भंग आम्ही करत नाही. अनेक ठेवीदार असे येतात, मुलगा खातं उघडतो, तो म्हणतो माझ्या बापाला नाही कळालं पाहिजे. बायको खाती उघडती, ती म्हणते माझ्या नवऱ्याला नाही कळालं पाहिजे. तर ही गोपनीयता आम्ही पाळतो. त्याच्यामुळे कोणत्याही खातेदाराचं खातं उघडताना ते नाव आमच्यासमोर येत नाही आणि आम्ही त्याची शहानिशासुद्धा करत नाही. हे सगळं राजकीय षडयंत्र आपल्यासोबत सुरू आहे का? काय नेमकं राजकीय भाग हा नाही, राजकीय नाही. निवडणुकीचा राजकीय नाही म्हणता येणार याला. तर मी काही राजकारणात नाही कुठले. नाही नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी जोडली जाते का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे माझ्यावर आरोप व्हायचे ते होऊन गेले. म्हणजे मी तेव्हाही सांगायचो सत्य परेशान होता है लेकिन सत्य पराजित होता नाही. निवडणुकीच्या काळात राजकीय षडयंत्र त्यावेळेस होतं. काही थकबाकीदारांना माझ्याविरुद्ध तक्रार अर्ज द्यायला लावून, खात्यामार्फत चौकशी करायला लावून त्या बातम्या व्हायरल केल्या गेल्या होत्या. परंतु मी जे आत्ता सांगितलं सत्य पराजित नाही होता. माझ्याविरुद्ध निवडणुकीच्या काळात जे तक्रार करणारे खातेदार आमचे थकबाकीदार होते त्यांनी त्या सगळ्या तक्रारी आमच्या आता मागे घेतलेल्या आहेत. आमच्यावर दाखल केलेले सगळे गुन्हेसुद्धा मागे घेतलेले आहेत आणि आमची थकबाकीची रक्कमसुद्धा भरण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आपण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष देखील आहात. आपल्या पतसंस्थे देखील अनेक पतसंस्थेचे देखील नाव या प्रकरणामध्ये जोडले जात आहेत. काय नेमकं सांगाल की राज्य आता इतर पतसंस्थांचं काय असेल ते मला माहीत नाही. मी माझ्या पतसंस्थेपुरतं बोलू शकतो. ठेवीदारांना काय विश्वास झाला? ठेवीदारांना मी हेच सांगेल, समतानी गेल्या 40 वर्षात जी काही विश्वासार्हता जपलेली आहे, आमच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत 60 लाख रुपयाच्या आणि 99.74% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्या आम्ही कधीही परत देऊ शकतो. आणि आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस आमच्यावर प्रसंग आले ठेवीदारांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे, पूर्ण विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे. आजही मी सगळ्या शाखांचा आढावा घेतो आहे. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही शाखेत ठेवीदारांची रांग अजिबात लागलेली नाही. ठेवीदार अतिशय समाधानी आहेत. ठेवीदार अतिशय आमच्या आनंदी आहेत आणि हाच विश्वास त्यांनी आमच्यावर कायम ठेवावा अशी आपल्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे. ओके.